सैफ अली खान वरचा हल्ला सगळीकडे चर्चेत असलेला विषय बनला आहे। सुरुवातीला सैफवर झालेला हल्ला हा बिश्नोई गँगकडून झाला का? हा हल्ला म्हणजे हत्येचा प्रयत्न होता का? असे अनेक प्रश्न आले। पोलिसांची पथकं तातडीने रवाना झाली। गुरुवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिथं त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली। मग गुरुवारी संध्याकाळी सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला फोटो व्हायरल झाला। त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केल्याचं सांगण्यात येत होतं। त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी गिरगाव भागातून शाहिद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची बातमी आली। पण सैफवर झालेला हल्ला नेमका कशासाठी होता? सैफच्या घरात असलेल्या व्यक्तीकडून मिळालेली मदत याची चर्चा व्हायला लागली। पण सैफवर हल्ला झाला तेव्हा नेमकं घडलं काय? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहत आहात द कॉर्नर। तर सैफ अली खानच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं की त्याच्यावर हल्ला होण्यापूर्वी 2 तासाच्या आत घरात कुणीही प्रवेश केला नव्हता। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गुरुवारी 16 डिसेंबर मध्यरात्रीच्या सुमारास एक दरोडेखोर शिरला। अभिनेत्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। या घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे। त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे। दरम्यान सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री दरोडेखोर कसा शिरला? त्यावेळी सैफची पत्नी करीना खान नेमकी कुठे होती? याबाबत सविस्तर जाणून घेऊया। तर लीलावती रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दरोडेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर 6 जखमा झाल्या आहेत। यातील 2 जखमांचे घाव खोलवर असल्याने अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। त्याच्या मणक्यात विदेशी बनावटीच्या चाकूचा तुकडा देखील सापडला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोर अभिनेत्याच्या घरात घुसला। सुरुवातीला त्याने घरात काम करणाऱ्या सेविकेबरोबर वाद घातला। आरडाओरड झाल्यानंतर सैफ अली खान त्याच्या बेडरूम मधून बाहेर आला। त्यांनी दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। ज्यावेळी सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करीना आणि 2 मुलं घरातच होती। या घटनेनंतर सैफ अली खानच्या टीमने अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं। सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी दरोड्यांचा प्रयत्न झाला होता। यामध्ये अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत असं निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सैफ अली खानच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं की त्याच्यावर हल्ला होण्यापूर्वी 2 तासाच्या आत घरात कुणीही प्रवेश केला नव्हता। त्यामुळे दरोडेखोराला घरात लपवून ठेवण्यास कुणीतरी मदत केली असावी असा संशय पोलिसांना आहे। सध्या अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या 3 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। यामध्ये एक घरगुती नोकर, लिफ्ट ऑपरेटर आणि सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे। पोलिसांकडून या तिघांचीही कुसून चौकशी केली जात आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची 15 पथके रवाना झाली आहेत। सैफ अली खानवर अचानक हल्ला झाल्याने वांद्रे परिसरात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या घटनेनंतर करीना कपूर खानच्या टीमने एक निवेदनही जारी केलं आहे। गुरुवारी रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला। सैफच्या हाताला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कुटुंबातील इतर सदस्य आता सुरक्षित आहेत। आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी धीर धरावा, विनाकारण कुणीही अफवा पसरवू नये, कारण पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे। काळजीबद्दल सर्वांचे आभार असं निवेदनात म्हटलं आहे। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दरोडेखोराने गृहसेविकेच्या रूम मधून घरात घुसला। त्यावेळी गृहसेविकेने घराचा अलार्म वाजवला।
तेव्हा सैफ अली खान हा बेडरूम मधून बाहेर आला आणि त्याने दरोडखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत दरोडखोराने सैफच्या अंगावर चाकूने 6 वार केले. या घटनेनंतर सैफच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी दरोडखोराला खोलीत कोंडण्याचा प्रयत्न केला असता मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला, असं पोलिसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. दरम्यान दरोडखोराने केलेल्या हल्ल्यात सैफच्या अंगात चाकूचा तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून तो बाहेर काढला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की सैफला मध्यरात्री 2 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता, असं व्रत इंडिया टुडेने दिलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही दरोडखोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपींनी सैफच्या गृहसेविकावरही हल्ला केला आहे. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या घटनेचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की मुंबई सारख्या शहरात अशा घटना घडणं लाजिरवाण आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने पुन्हा मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.